सांग काहीतरी चाटा मारून दे. मारणे चाटा एवढं का नाही करू शकत का तू पण? मला चाटाने मारते, खोटं बोलतात मला. शाळेला तरी वाटलंच होतं मला 17 चक्रा मारायच्या रोज घरा पडून जायचा. तुला शेवटचं विचारतो लग्न करायला कर नाही तर मरू दे मी चालू आहे. जाई नाही मान्य करायचं असं ना ठीक आहे तर पाहून घेईल पुढं. शेळी बेळी बांधून घेतो. पोरं वाट पाहत असतील पाराव. फोन कोणाचा आला का? हॅलो काय रे आलेय का पाराव? सर्व आलेय का? अरे ती शेळी बांधित होतो, थांबा आलो बांधून लगेच. आलो लगेच. हा ठीक आहे. शेळीला जाऊन दे शेळीचं आता तायडीलाच सांगतो मी जातो, पोरांनी बोलवेली. ताये मी काय म्हणतो तायडे, काय दादा म्हणलो मी आहे ना चाललोय 2-3 दिवस बाहेर. शेळ्या बेळ्यांचं खालचं काय ते आवरून घे. पण तू कुठं चाललाय? चाललोय पोरांसंग फिरायला. हा चालला त्या पोरांसंग हिंडायला, मी आहे तिथं आवरायला. काय आवरून घे ना मग. मग मला बी चाल घेऊन. नाही आता तिकडे ना पोरं वेरच आहे आणि मी चाललोय आता 2-3 दिवस बाहेर. त्याच्यामुळे ना तू जराशी नीट राही नाही का? मग मी काय वाईट वागत आहे का काय? नाही वाईट म्हणजे तू नाही वाईट, पण मग पोरं वाईट राहते. ते कसे 2-4 छपरी राहते ना, ते आपल्या घरापासून आहे ना चक्कर मारित राहते सारखे. हा का? मी कधी पाहिलंच नाही रे दादा. तू नाही पाहिलं पण मग मी करतो ना ऑब्झर्व. बरं आज मला चक्कर द्या ना ट्रॅक्टरची. हा का? मग मी चाललोय, तेवढं फक्त नीट ड्रायव्हर का हा कानाव काय ऐकायला आलं नाही पाहिजे. नाही हा जाऊ का मग? जपून जा आणि काळजी घे. हा तू पण घे. फोन करीत राहा बरं का. हा आता कोणाचा फोन आला मला? आता हा आधी कशाला फोन करतोय बरं? हॅलो हॅलो काय करते? काय नाही, ट्रॅक्टर पुसते. काय ट्रॅक्टर पुसती? आज नवीन वर्ष आहे. हा माहिती आहे मला. मग काय आहे का नाही? काही नाही रे, माझा दादा गेला फिरायला आता 3-4 दिवस. फिरायला गेलाय का तो? माझ्या दादाने मला काही दिलं नाही. आता मामा काय म्हणे ट्रॅक्टरचा चक्कर देतो, मग आता काय माहिती. काय ट्रॅक्टरचे चक्कर ये इकडे देतो मी तुला काहीतरी. आणलंय मी तुझ्यासाठी काहीतरी. हा तू माझ्यासाठी काय आणलंय? तू ये ना. नको बाबा, मला भीती वाटते परत मामाने पाहिलं बिलं मग. आता मामा कुठं घरी? मी सगळं पाहून तुला फोन केलाय. म्हणजे तू का 24 लक्ष ठेवतो काय माझ्यावर? मागाशीच मी गाडी चक्कर मारता कोणीच नव्हतं, एकटे दिसले म्हणून फोन केला. हा तरीच माझ्या दादाला डाऊट कस काय आला तरीच मी म्हणते. तरी माझा दादा म्हणत होता की इकडे छपरी पोरं हिंडा, तर तू घराच्या बाहेर निघू नको. तुला बोलले होते येत जाऊ नको. छपरी मारला का मला? हा जाऊन दे मरून दे, तो गेलाय तुझे त्याला पाहिलंय मी जाताना. मग कुठे येऊ? रस्त्यावर आहे ना, आपण जाऊ कुठं तरी. हा रस्त्यावर गाड्या येतात बाबा, जाय तिकडं. मग कुठे येते आता? इकडं आमच्या मळ्याकडच्या ना. मला काय धरलं म्हणजे काय? हे कोण नाही, आता दादा ते गेलाय तिकडं आणि मामा काही घरी आणा नाही, बाहेर द्यायला जाईल. ठीक आहे चाल, ये मग आलो मी. हा ये मग तू इकडच. हा ठेवू का? हा बाहेर तर कुठं जाता येणार नाही. हॅलो आदी, तू ये ना घरी ये आमच्या. अरे नाही रे, तू घरी ये, कारण की मामाचा फोन आला होता. हा नाही मी ना कुलूप बिलूप लावून ठेवलंय. मामा बोलले काय ना घरीच थांब, वावरात येऊ नको, वावरात त्यांना टाइम लागणार आहे. तर मग माझं काय म्हणणे, आता जर मामा येणारच नाही तर कशाला इकडे तिकडे जायचं. हा ये घरी मग. हा ठेव आणि लवकर ये. बाय. आज तर मज्जाच माझे दादाही नाही मामाही नाही. आणि घरी तर बोलावलंय, घरी फोन केली तिला सांगत काय असंच मामा येणार सॉल्व व्हायचं मला. आता हा कधी येतो काय माहिती. काय ग? अरे आला बैस. तिकडे यायचं सोडून काय इकडे पाळणा खेळत बसली? अरे मग मामाचा फोन आला होता मला. हा का? हा येणार नाही तो मामा इकडं काय? अरे मामा बोलले गावाला पाणी द्यायचंय ना, तर बोलले ते काय ना मला 3 वाजेला डब्बा घेऊन. इथले बाजूचे लोक त्यांच्याशी काय करायचं? पाहिले बिले दिले सांगून म्हणजे. ते अरे गुंगे ते बाबा, ते बोलू शकत नाही. नाही बोलू शकत? बरं आहे चल मग. काय म्हणते मग? तुला म्हणायचं होतं ना काहीतरी. अगं मी मामांना असं होतं,
आज नाही 1 तारीख आहे वर्षाची. हा मग नवीन वर्षाची नवीन सुरुवात केली असते आपण, लग्न बिग्न करून घेतला असता, हे? आपला संसार चांगला झाला असता. काय लग्न नसतं केलं का आपण? तू काय बीच चालला का रे? आता मग शुभ दिवस आहे आज, 1 तारीख आहे वर्षाचा पहिला दिवस आहे. अरे आधी माझ्या भावाचं लग्न होईल मग माझं होईल, तो मोठा आहे घरामध्ये. अगं बाई पहिल्यांदा पोरीचं लग्न होतं, किती भाऊ मोठा असला तरी. नाही रे बाबा, अजून अगं माझं वय बाई. पण नाही. आणि तसं बी काय रे थोडं कस काय ही गोष्ट. आता मी विचार केला असं, आज म्हटलं आज 1 तारीख आहे, लय जणांचे लग्न 1 तारखेला होईल, त्यांचा संसार एकदम चांगला चालू आहे. त्यांचं वय बी असेल तेवढं. आईचं वय माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान पोरांनी लग्न केलंय मागच्या हा वर्षी. जाऊ दे, हॅपी न्यू इयर तुला. हॅपी न्यू पण इयर. तू काय आणलं मला? काय नाही आणलं, जरी याच्यात अंगठी पाहिजे त्यासाठी. हा का? हा. मग तुम्हाला आणखी आणली ती नवीन? मग बापरे खूप छान आहे, पण मी आता नाही घालू शकत. अगं ती घालायला नाही आणली, आता ती लग्नाची अंगठी आहे, ती लग्नाच्या टायमाला घालायची आपल्याला. हा पण मी आता नाही घालू शकत नाही का? आम्हाला लग्न नाही करायचं का आज? आज मग 1 तारीख नंतर गेल्यानंतर नंतर लग्न करते का? हे बघ आधी तू झालं ना तर असं तिथंच वेड्यावानी आलं तर नको करू. बाई. तू एवढं प्रेम करून काय उपयोग नाही झाला, मग आता मला पस्ता येऊ राहिलं. म्हणजे मी नाही बोलत तर त्याचा पस्तावा आला. अगं बाई तो म्हणजे तू भाऊ दुसऱ्या कोणासोबत चालू आहे का? नाही, चालू नाही तसं. म्हणजे ते खरं आहे, माझा भाऊ म्हणतो ना या पोरापासून लांब राह, ते खरंच अगं, म्हणतो. तो भाऊ काय म्हंटला, छपरी, तो असं म्हंटला का लपडे बाजे, तो असं म्हंटला का? नाही ना. अरे पण मग हे बघ बाबा, मी आज लग्न नाही करू शकत. ए अगं तो भाऊ 2-3 दिवस आहे, तर लग्न बिग्न आपण पळून जाऊ तो भाऊला. काय जाऊ? पळून जाऊ ना मग. उठ 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 उठ. काही लग्न करून थांबते अरे का? तू पागल झाला का? डायरेक्ट पळून जाऊ, हे करू ते करू. अरे मेंटल, तुला सांगू का, मी असं नाही करू शकत खरं सांगायचं. अगं मग तो भावाला लग्न मान्य राहील का? नाही राहणार त्याला. अरे आधी मी काय म्हणते हे बघ, हम्म. आम्हाला आई बाप नाही, आम्ही अनाथ आहे. माझ्या मामाने आम्हाला लहानच मोठे केले, जसे माझे आई बाप आले. हा. तुला तर माहिती माझे आई बाप, मी तुझ्यापासून काही लपवलं का? माझ्या आई बापांचं ऍक्सिडेंट मध्ये दोघं हा. पण गेले. अगं मी पण तो भलंच करू राहिला ना लग्न करून, तुला कुठं भलं? हे करणार आहे मग? एक्सक्यूज मी, तू माझं भलं करतोय लग्न करून, तुझ्या आणि डोक्यात फरक नाही पडला? तुला पुढं भेटला नाही भेटला म्हणजे बाय जाय. म्हणजे तुला तुझं काय चांगलं म्हणणं, मला करा. पोरं भेटू शकत नाही का? म्हणजे मी घरातच बसणार आहे का? म्हणजे मग मी काही प्रेम नाही केलं तो, तुला आता असं म्हणायचं म्हणजे का? तू भांडणं करायला आला होता, एक नवीन वर्ष सुरू झालं ते गेलं खड्ड्यामध्ये, आणि तुझं काहीच काय चालू ए झालं? बाई कुठं चालली, थांब ऐकून तर घे. ऐकून मी तर घे. सांगत सांगावं तो नवीन चायला गाय मध्ये ते चार्जर विसरून गेलो. चायल मा बहिणी बरोबर तो आद्या छपरी काय करू राहिले. अगं परत तो भावाला मान्य नसतं मग लग्न करून देईल का तू लग्न परत? अरे पण मी काय म्हणते ऐक ना, हे बघ आधी हम्म. मी काय म्हणते, आता आपलं कॉलेज चालू आहे बरोबर, हा. आणि माझे मामा आमच्या आई वडिलांच्या ठिकाणी, त्यांना मी असं नाही रे धोका देऊ शकत. आणि हा मान्य मला, मी तुझ्यावर प्रेम केलं, तुला बी धोका देऊ शकत नाही, पण एवढं ग्रॅज्युएट तर कम्प्लीट होऊ दे. अगं पण आज 1 तारीख आहे त्याच्यामुळं म्हणतोय मी तुला, तो ही ग्रॅज्युएट बाबा बी काही ठोकू राहिली काय माहिती. त्यांचं मरून दे बाबाचं, ते गुंगे त्यांना कुठं ऐकू जात विषय नाही. अरे पण मी काय म्हणते, नको बाबा, तू मला म्हणलं होता का तुला सरप्राईज यायचं, हे सरप्राईज यायचं होतं का नाही? हे सरप्राईज नाही मग काय आता एवढं मोठं हा धक्का होता माझ्यासाठी, सरप्राईज काय नव्हतं. काय पोरीला लग्न करायला लगेच लोक खुश होते पोरी, तू काय नाराज होऊ राहिली, तुलाच माहिती काय आता. मलाच माहिती म्हणजे काय, तुझं काय म्हणे माहिती काय, चारच्या ठिकाणी लपडे चालू आहे, असं मग म्हणायचं आता का? तेच म्हणावं लागणार इकडे आहे कारण मी, तू. खाली नाही, वरती आहे मी. हा मग तू तेच म्हणावं लागणार, तू तयार का नाही उरायली मग एवढं खरं प्रेम आहे तुझ्यावर? अरे मी नाही करू शकत रे, माझं ग्रॅज्युएट कम्प्लीट होते. आधी ना यांची उभं राहून आहे ना गंमतच पाहून घेतो काय करू राहिले काही नाही. आमच्यासाठी एवढं काही करू राहिलं, त्यात मी असं कुठं करू- ग्रॅज्युएट कम्प्लीट आहे, मी सोडून दिली तुझ्यासाठी, शाळा सोडून दिली, कॉलेज सोडून दिलं मी. अरे तू माझ्यामुळे पेपर दिले, मी तुला कॉपी पुरवलाय, एवढे नको विसरू. कुठं पास झालो मी, नापास झालो तरी पण ती तुझी चुकी आहे, काय चुकी आहे? अभ्यास करत येत नाही ढव कुठला. काय लग्न करायचंय का? त्यात लग्न करायला कुठं अभ्यास लागतोय? लग्न करून अरे टाकायचं. आधी मी काय म्हणते ऐक माझं, हम्म. आता ना या वर्षी नको, पुढच्या वर्षी करू. अगं बाई पुढच्या वर्षी परत शुभ दिवस नाही येणार, पुढच्या वर्षी परत येईलच ना, तेव्हा रविवार राहील. मग जाऊ दे ना, राहू दे. आज सोमवार आहे, चांगला दिवस आहे, तुला माहिती का? अरे मी काय म्हणते आधी, काय हे डोक्यामध्ये खुळ घातलं, तुला भरोसा नाही का माझ्यावर मी लग्न करीन म्हणून? अगं काय भरोसा नाही राहिला आता बाई, तो मामा तो बळजबरी लग्न लावून दिलं, मग कुठं? माझ्या मामाने एवढा पण निर्दयी हा. नाही. तू मामाच्या खुशीसाठी तू काही करू शकते मग. अरे शेवटी तू समजून का बरं घेत नाही रे समजून काय? बाबा? काय नाही करायचं काय तू लग्न? काही सांगणार मी जातो निघून, मारू दे. निघून जातो म्हणजे मग? तुझं माझ्यावर प्रेम नाही? मग एवढं प्रेम म्हणून तिकडे आलोय मी, एवढं इकडे आलो, घरात डेअरिंग केली. हा डेअरी डेअरिंग केली, केली. मा भाऊ असा आला असा, मग तू म्हणला हा. असा मी येतो म्हणून. अगं म्हणून तो भाऊ गेला म्हणून तो आलो मी इकडे. नाही रे तो बाबा, भाऊ मी- समोर आणून तुला असं म्हणणार नाही का करू लग्न शकत. कर माशे? मी नाही करू शकत असं डायरेक्टली लग्न, माझ्या भावाचं लग्न झाल्याशिवाय मला लग्न करता येणार नाही. अगं तो भावाच कसं काय लग्न होईल? पाहिजे पोरीचं लग्न होतं, मग पोराचं होतं घरामध्ये. तुझ्या मी घरात पाहिलं नाही का? तुला मोठी बहीण आहे का? नाही आम्ही दोघं भाऊ. तुला काय कळलं असतं मग माझं दुःख? जाऊ दे मर दे, मामा विचार न करू. भाऊ 2-3 दिवस झाले, त्याला काय काढणार आहे? तू हा पळून ना? गेली, तू सांगायचं मी मावशीकडे गेले होते म्हणा.
मला मावशी आहे का? मावशी असते मामाची तर काला असतं. हा सांग काहीतरी चाटा मारून दे. मला नाही चाटा एवढं मारत. का नाही करू शकत का तू मला प्रेमासाठी? चाटा नाही मारते, खोटं नाही बोलतात मला. मी सांगू ते सांग घरी. तुला ते सांगता नाही आलं का? एवढं तुला डोकं लावता तू नाही नाहीच म्हणून राहिली. ठीक आहे, करू काहीतरी, थांब. पण आजच्या आज नाही येणार मी. मग आजच्यासाठी तिकडे आलोय मी. म्हणजे तू कसं लक्ष तुझ्याकडे पैसे मग? किती? पैसे आहे माझ्याकडे 50,000 रुपये. त्याच्यामध्ये काय होणार आहे? आहे ना घेतो मी उधारी कोणा कोणतरी. उधारीत? हा मग म्हणजे लोकांचं कर्ज काढायचं आणि तेच फेडीत बसायचं. लोकांना काय सांगणार आहे का लग्नाला कर्ज आपण पळून जाणार आहे. काय कुत्र्यावाने हाल होतील, घरचे कसे राहतील? काय नाही कुत्र्यावाने हात एवढे गेले पण म्हणजे कुत्र्यावाने हाल झाली. त्यांचं काय माहिती मला, मी थोडी त्यांच्यासोबत गेलो होते पाहिलं. पण मला काय म्हणायचंय, तू ना डायरेक्ट माझ्या मामाला विचारायला ये ना. तो मामा मला लय मारी धरून नको. अरे माझ्या मामाला कोणची पोरगी येतं? ते मामाचं मरू दे ना बाई. आईला तरी वाटलंच होतं मला, 17 चक्रा मारायच्या, रोज घरा पडून जायचा. आईला आधी हा. तुला राग आला तरी चालेल, पण मी काही तुझ्याशी लग्न नाही करू शकत. हा का? मी विचार केला, खूप विचार केला. मी माझ्या दादाला आणि माझ्या मामांना असं ना नाही बाबा फसवू शकत. मी विचार केला ते खरं खरंच निघलं. बरोबर तो आता सिनियर पोरांच्या बॅचच्या पोरांवर बरोबर हे तो प्रेम आहे ना. काय? सिनियरचे पोरं आहे त्यांच्यावर तो प्रेम आहे. मा मित्र म्हणतो ते खरंच निघलं. तो प्रेम नाही ना मावलं जाऊन दे मरू दे. अरे पण माझं असं काही नाहीये. आणि नाही राहिला मग त्यांचा काय? विषय, जर मला त्यांच्या प्रेमातच पडायचं, तू कशाला प्रेमात पडले असते मी? मग एवढं का खोटं बोलू राहिली लग्न नाही करायचं मला नाही मामा करू हे शकत करतोय मी. काय मी खोटं बोलले का? बोलत मी काय बोलले की मी आता तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मी लग्न करणार नाही असं नाही बोलले. लग्न करू, पण माझं ग्रॅज्युएट कम्प्लीट होते. माझ्या भावाला विचारायला. आईला काय झालं का नु मा बहिणीशी भांडण काय तो भाऊ विचारून ता भाऊ मला मारी. मग ते 2-3 फटके खाऊन घे, तेव्हा काय मी पण 2-3? सांगन. तो मारून सुद्धा लग्न नाही करणार मला माहिती आहे कोड. अरे पण तेव्हा बघून घेऊ, पण मी आता लगेच नाही लग्न करू नाही शकत. तुला आज करायला तर जाऊ दे मरू दे जाऊ दे. नाही, मी आता नाही करू शकत. तुला 1 वर्ष थांबावं लागेल. जाऊ दे मग जाऊ का मी? तो तुझा प्रश्न. मरू दे. तिकडं नाही, तिकडे माझ्या मामा असं निघून जाय. हे बाय तुला शेवटचं विचारतो लग्न करायचं कर नाही तर मरू दे मी चालू आहे. हा, जाय निघ, मला नाही करायचं. असं ना ठीक आहे तर पाहून घेईल पुढं. लग्नाला नाही म्हटलं, डायरेक्ट माझ्या आरोप लावून राहिला. असं तसं सिनियरच्या पोराचं माझं लपड एवढं तर माझ्या भाऊने कधी मला संशय नाही घातला. बरं झालं माझ्या आणि वेळेत डोळे उघडले. तू अंगठी बी घेऊन जाय म्हणा, काही नको मला ती अंगठी बी. गेला काय? तना करीत येऊ राहिले. ओय कुठं चाललंय? अरे तो आज हे करायला तो बहिणीला म्हटलं तो कुठे गेलाय बाबा? कोण? तो चल येऊ का मला काय तो कोण? तो कोण? अरे तू तू तुझ्यासाठी आलो होतो म्हटलं तो बहिणीला अरे विचारलं. पण मग तू मला ओळखीत नाही, माझ्यासाठी कशाला आला अरे होता? गावात तुला पाहिलं होतं त्याच्यामुळे म्हटलं काही नाही गावात कशाला पाहिलं जाऊ होतं? चालेल. थांब तुझा आणि माझा संबंध नाही, मग तू कस काय माझ्याकडे अरे आलो तुम्ही बिना आई बापाचे पोरण असेच मोकार रे. काय? हा मग तो बहीण तशी तू तसाची. बहिणीविषयी बोलतो तू? मा आई बापाबद्दल असं कस काय बोलला? अरे तुला काय बाबा. माहिती मा आई बापाचं? येऊ का मग जाऊन दे नाही आता. नाही, तू खरं सांग काय करीत होता? अरे काय नाही भाऊ तेच विचारला आलो तुम्ही. अरे मी तो हे करला तू काय भाव आरोप घेऊन कशासाठी राहिलाय? आला होता ते अरे सांग मला. तो खात्री करला कुठे गेला तू फिरायला? अरे पण मग मी तुला ओळखीत नाही, तू मला ओळखीत नाही. मी अरे. पाहिलंय तुम्ही काय करीत होते तिकडे, बोलत होते काहीतरी. अरे मग तेच विचारलं तिला ती मला सांगत नव्हती. मग तू तिडून एवढा तणाफाना? अरे भाऊ तो बहिणी का पाणी पडले का तिच्या माग लागायला मी? अरे भाऊ, तू हा माझ्या मग? बहिणीबद्दल असं कस काय बोलू राहिलंय? हा, अरे, त्या बोल राहिला मग काय मी तुला असं वाटलं का पोरे? मग आमचे बहिणी काय रस्त्यावर पडेल का? अरे तो विषय नाही तो साठी आलो तुम्ही भाऊ. अरे तू काय करीत होता, काय बोलत होता, सगळं ऐकत होतो. तू काय ऐकलं मग? काय तू तर तिकडे राहिला होता, काय तू कसं बोलत ऐकलं? होता? काय बोलत होता? जाऊन दे येऊ का भाऊ? नाही काय येऊ वाद का घालायचं नाही? मज्जा नाही. येऊ का नाही? बोलत काय होता? वरतून ते सिनियर बिनियर पोरांचं काय म्हणत होता? हा? अरे ते सांगत होत फालतू तिला. फालतू वाटली का? नाही रे भाऊ मग जाऊन दे झालं चुकी आता काय करतो? परत तू माझ्या बहिणीच्या अवतीभोवती दिसला ना, डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये नेईन बरं का? नाही रे बाबा तो बहीण आता दीदी म्हणतो मी बस. पण आज मग पाहून दीदी दी. हा दीदी हा, मग बहीण. एवढ्या वेळेस सोडतो हा तुला. हा भाऊ चालेल चालेल. हा, डबल असे उद्योग केले नाही 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 आता नाही किंवा होऊ दे. दुसरी कोणाची बहीण असू चुकी झाली अशी माझ्याकडून. उद्योग केले स्वतः हाणीन बर का? हा चालेल चुकी झाली माझ्याकडून हा. जाऊन दे. येऊ का? हा, निघ. परत तू माझ्या बहिणीच्या अवतीभोवती दिसला ना तर तंगडेच तोडून टाकतो. चक बेतच पाहतो, सांगितलं होतं तरी पोर चांगले नाही राहते. होय दादा तू? काय करीत होती? मी काही नाही, बस येतो. नाही तू पोऱ्या काय करीत होता तो आद्याची फ्रीड? तू कस का आला रिटर्न पण? अगं ते चार्जर राहिलं होतं, सगळं ऐकत होतो मी. दादा तुला एक सांगू का, तू माना नाही ना
मारणार नाही, पण मग तुला मी आधीच असे उद्योग नको करू सांगितलं होतं. चुकलं माझं, प्लीज मला माफ कर. अगं त्या पोराच्या बोलण्यात आले. पण समजा मी आलो नसतं, तुमचं असंच चालू असतं का? नाही तसं मी त्याला सांगून दिलं, तो मला फोर्स करत होता लग्न करायला. मी त्याला सांगितलं माझ्या दादाचं झाल्याशिवाय मी नाही करणार. त्याला सांगून दिलं, तोच माझ्या मागे लागलाय. तरी मी तुला आधीच सांगितलं होतं की इड पोर छपरी राहते. नाही दादा, मी आता तू म्हणशील तसंच करीन. आता कोणत्याच पोराच्या नादीने लागणार, तू म्हणशील तेच करीन मी. हा, परत हे असे उद्योग नको करू. नाही नाही करणार. हम्म. नेमकी मी कुलूप लावून घेतलं होतं आणि चाल मी तुला चार्जर देते. चल. चल.